हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज मी तुमच्यावर काही टिप्स शेअर करणार आहे. आपल्याला हॉटेलमधलं जेवण तर आवडतं, पण त्याच्यासारखं आपलं घरी होत नाही. त्याच्या काही ग्रेव्ही कशा होतात ते सांगा. मग मटर पनीर, पनीर टिक्का अशा भाज्या खातो. त्याच्यासाठी आपण काजू, तीळ, मगज बी असे भिजवून त्याची पेस्ट भाजीमध्ये टाकू शकतात. त्यामुळे भाजी घट्ट पण होईल आणि चव चांगली राहील. आपली दुसरी टिप्स आहे, ग्रेव्हीमध्ये थोडं दूध टाका, त्याच्यामुळे चव पण चांगली लागते आणि ती टेस्टी पण होते. आणि तसंच साय पण टाकली, दुधावरची साय टाकली म्हणजे आपण क्रीम टाकण्याची साय टाकू शकतो. ती डेकोरेशनसाठी किंवा ग्रेव्हीमध्ये टाकली तर आपली टेस्ट पण चांगली. आपली थर्ड टिप आहे, म्हणजे थोड्या भाज्या तेलावर फ्राय करून घ्या, म्हणजे त्या शिजल्यावर जास्त मिक्स नाही होणार त्या भाज्या, म्हणजे तशाच राहतील. त्यामुळे चांगल्या पण दिसायला पण चांगल्या लागतील आणि आपल्याला खायला पण चांगल्या लागतील. फक्त थोड्या तेलावर फ्राय करून घ्या. पूर्ण तेलात फ्राय करण्यापेक्षा थोड्या तेलावर फ्राय केलं तरी चांगले होते. चौथी टीप आहे, दह्यात सर्व मसाले मिक्स करून ते ग्रेव्हीत घातले तर चांगले राहते. दही पण मिक्स होईल आणि चांगले मसाले पण आपले जळणार नाहीत आणि ते दही फाटणार पण नाही आणि वेगळी चव त्या ग्रेव्हीला तयार होईल. पाचवी टीप आपली आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, काजू जे आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचं असतं ते आपण 10-15 मिनिटं उकळून त्यामध्ये पेस्ट करून नंतर ती भाजी त्याच्यामध्ये भाजी बनवली तर त्याची टेस्ट अजून चांगली येते. असं करून अजून टेस्टी चांगली भाजी तयार होते. नंतर आपली 6वी टीप आहे, कोणतीही ग्रेव्ही ही 10-15 मिनिटं आपण मंद गॅसवर शिजवून घ्यावी, म्हणजे त्याची चव पण चांगली राहते, ती शिजते पण चांगली आणि दिसायला पण तिचं तेल वरती आल्यामुळे तेवढी टेस्टी पण होते. आपली 7वी टीप आहे, पुलाव किंवा बिर्याणी करताना आपण भात शिजवतो, त्याच्या भातामध्ये आपण पाणी पहिले उकळायला ठेवलं, त्यामध्ये तूप आणि लिंबाचा रस टाकवा. भात पण मोकळा होतो आणि तुपामुळे थोडा टेस्टी पण त्याचा चांगला लागतो. जेव्हा पुलाव आणि बिर्याणीमध्ये आपण रंग टाकण्यापेक्षा थोडी हळद टाकून राईस तयार केला बिर्याणी, तर तो कलर पण चांगला येतो आणि हेल्दी पण होते. रंगामुळे आपल्या शरीरावर अपाय होण्यापेक्षा नसते. बिर्याणीमध्ये आपण कांदा तळून किंवा टाकत असतो, तो आपल्याला टेस्टी लागतो. त्यासाठी आपण तेलवत वेगळा कांदा तळण्यापेक्षा पहिले कांदा तळून घ्या आणि नंतर त्यामध्येच ग्रेव्ही बनवा. हे तेल पण वाया जाणार नाही आपले आणि ते कांद्याचा उपयोग पण होऊन जाईल. जिरा राईस बनवताना आपण घरी बनवतो तेव्हा थोडा तेलावर तुपावर जिरा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडा गरम मसाला घालावा. राईस त्यामध्ये असं थोडं फ्राय करून टाकल्यामुळे एकदम टेस्टी आणि बाहेरसारखा आपल्याला लागतो. आपली 11वी टीप आहे, त्याच्यामध्ये कोफ्ता किंवा आपण भजी कोणत्याही पदार्थाची भजी करताना त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ टाकले ते कुरकुरीत होतील आणि टेस्टी पण लागतील. जास्त आपल्याला बाहेरसारखे आवडतात म्हणून तसे तयार होतील. पनीरची भाजी करताना पण पनीर न तळण्यापेक्षा तसेच भाजीत टाकले तर चांगले, कारण ते तळल्यावर थोडे कडक होते. जर आपल्याला तळायचेच असेल तर तळल्यानंतर ते थोडे पाण्यात टाकून ठेवा, म्हणजे ते सॉफ्ट राहील. नंतर काजू गिरवीत आपल्याला नसेल टाकायचे तर त्यापेक्षा शेंगदाणे थोडे जस्ट भाजून म्हणजे सालं निघतील अशी ते काढायचे आणि त्याची पेस्ट करून आपण कोणत्याही ग्रेव्हीमध्ये टाकू शकतो. ते काजूचंच सारखीच टेस्ट येईल आपल्याला. नंतर आपण बेसन पीठ घरी करतो त्याची चणा डाळ भाजून नंतर बेसन बनवा, म्हणजे ते पोटाला बाधत पण नाही आणि जास्त दिवस टिकते पण. ते म्हणजे लगेच भाजीत वगैरे आपल्याला टाकण्यासाठी त्याची टेस्ट पण चांगली लागते. 15 ड्रायफ्रूट थोडे भाजून बारीक करून आपण फ्रीजमध्ये ठेवून दिले तर कधी मुलांना दुधात वगैरे आपण टाकून देऊ शकतो. तसेच आपल्याला कोणता गोड पदार्थ आपल्याला करायचा असेल, शिरा किंवा कोणत्या शेवया वगैरे त्याच्यात आपण टाकू शकतो. 16 मेथी बाजारात आता उपलब्ध आहे, आपण कसुरी मेथी भाजीत टाकतो, त्यामुळे ती आत्ता मेथी आणून ती साफ करून उन्हात वाळून ती डब्यात भरून ठेवा, आपल्याला कसुरी मेथी घरच्या घरी तयार होईल. 17 कांदा, लसूण, आलं ही पेस्ट आपण करून 15 ते 20 मिनिटं अशी पूर्ण शिजवून तिला चांगली ती आपण डब्यामध्ये ठेवून फ्रीझरमध्ये 15-20 दिवस आपण टिकू शकते. मग कधी पण आपल्याला ग्रेव्ही करू शकतात. ग्रेव्हीमध्ये भाजीत थोडी साखर टाकावी, त्यामुळे भाजी आंबट पण लागत नाही आणि थोडा तिखट झाली असेल त्याची चव पण छान लागते, ते बॅलन्स होऊन जाते. नंतर कोणताही गोड पदार्थ आपल्याला करायला दूध तापवायचं असेल किंवा बासुंदी वगैरे तर त्यासाठी भांडे जाड घ्यावेत आणि त्याच्या भांड्याच्या खाली पहिले थोडं पाणी पण टाकावं, म्हणजे जास्त
चिकटणार पण नाही आणि भांड्याला करपणार पण नाही. आणि कोणताही गोड पदार्थ त्यात थोडे मीठ टाकावे. गुलाबजाम करताना त्या पिठात थोडे दुधात पीठ मळून घ्यावं, तुपावर तळून घ्यावे आणि पाक करताना एक तारी पाक करावा. कोमट पाकातच गुलाबजाम टाकावे, त्याच्यामुळे ते चांगले होतात. थँक यू फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब वर शेअर.